नमस्कार, मी ज्ञानदा कदम. आज माझ्या कट्ट्यावरती रंगभूमीवरच्या एका सुखी जोडप्याशी आपण गप्पा मारणार आहोत. कट्ट्याचे आजचे पाहुणे कविता मेढेकर आणि प्रशांत दामले या दोघांचेही स्वागत करूया. साधारणपणे 20 वर्षांपूर्वी रंगभूमीवर आली त्यांच्या लग्नाची गोष्ट. त्या गोष्टीतल्या मन्या आणि मनीला प्रेक्षकांनी तुफान प्रेम दिलं. मग बऱ्याच वर्षांनी आली त्यांच्या लग्नाची पुढची गोष्ट. प्रशांत दामले अगदी सुरेलपणे विचारत असलेल्या सुख म्हणजे नक्की काय असतं या वर्ल्ड फेमस प्रश्नाचं उत्तर देणारं हे नाटक आता 400 प्रयोगांच्या उंबरठ्यावर आहे. अगदी पहिल्या प्रयोगापासून एका लग्नाची पुढची गोष्टनं हाऊसफुलचा बोर्ड मिरवला. प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवत सुसाट पुढे जाणाऱ्या लग्नाच्या पुढच्या गोष्टीला ब्रेक लावला तो कोरोनाने आणि लॉकडाऊनने. पण आता अनलॉक नंतर नियमांची चौकट पाळत तितक्याच जोमानं, तितक्याच उत्साहानं आणि आनंदात ही कलाकृती प्रेक्षकांचं अगदी निखळ मनोरंजन करते. प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद, 400 प्रयोगांचा टप्पा, कोरोनानंतर पुनश्च हरिओम करताना येत असलेल्या अडचणी या सगळ्याविषयी बोलण्यासोबतच अर्थात या दोघांच्या जोडीची केमिस्ट्री आणि त्यांच्या सिनेनाट्य प्रवासाविषयी खूप साऱ्या गप्पा मारूया, त्यांना बोलतं करूया. नमस्कार, तुमच्या दोघांचं मनापासून स्वागत आहे माझ्या कट्ट्यावर. नमस्कार. असं आहे की आता तुमचं 400 आणि एकूण लग्नाच्या गोष्टीचे मिळून जवळपास आता किती 2200 प्रयोग झाले असतील. म्हणजे एका लग्नाची गोष्ट आणि एका लग्नाची पुढची गोष्ट असे मिळून साधारण 2250 प्रयोग झाले. तुमच्या दोघांचे मिळून 1200 प्रयोग झाले. ह्या 1200 वेळा तुम्ही जेव्हा स्टेजवर आलात त्या काळामध्ये अशी कोणती गोष्ट आहे का की जी तुला कविता लाड यांना विचारायची होती, जी तू विचारली नाहीस, किंवा उलटं तर कट्ट्यावर तुम्हाला ती विचारता येईल, तर तू काय विचारशील आज या कट्ट्यावर? तसं विचारण्यासारख्या खूप गोष्टी आहेत बरं का. हां, म्हणजे कसं आहे की माझ्यापेक्षा ऑन स्टेज ती जास्त सिन्सिअर आहे. ऑन स्टेजची जास्त सिन्सिअर आहे माझ्यापेक्षा. ऑन स्टेज म्हणजे ते ऑलरेडी कायमच स्टेजच्या बाहेर पण सिन्सिअर असू शकतं. स्टेजच्या बाहेर किती सिन्सिअर आहे हे मी सांगू शकत नाही. ऑन स्टेज ती शी इज व्हेरी सिन्सिअर आणि दौऱ्यामध्ये ती अतिशय सिन्सिअर असते. तर त्यामुळे मला हेच विचारावं असं वाटतं तिला की हे घरी पण आहे का. हे तुला माहिती आहे कारण तू एरवी सुद्धा मला ओळखतोस. तर मला असं वाटतं हो, तो शिस्तीचा भाग असतो, तो एक आपला स्वभाव असतो आणि तो त्यामुळे तो तुम्ही स्टेजवर असाल, तुम्ही घरात घर सांभाळत असाल, स्वयंपाक करत असाल तर तो स्वयंपाक करत असाल. हां, म्हणजे हो, त्याला माहिती आहे का प्रशांत, हो की नाही? मी उत्तम स्वयंपाक, आता काय लग्नाला, आता माझ्या लग्नाला 19 वर्ष होत आली तर स्वयंपाक यायलाच हवा. त्यामुळे मला स्वतःला स्वयंपाक करायला आवडतो, खायला आवडतं. त्यामुळे ते म्हणजे माझं म्हणणं काहीही असो त्यात शिस्त ही येतेच. आणि हो, त्या बाबतीत मी प्रचंड सिन्सिअर आहे. बरं, मग प्रशांतला काय विचार? प्रशांतला मला कायम म्हणजे ऑन स्टेज ऑफ स्टेज एकच प्रश्न पडलेला असतो आणि त्याला विचारायचा असतो, तो म्हणजे ही इतकी एनर्जी कुठून आणतोस आणि तू कधी थकणार आहेस बाबा. म्हणजे मी जेव्हा करिअरची सुरुवात लगेच हा म्हणेल, हा माहिती आहे तू करिअरची सुरुवात केलीस तेव्हा हा स्टार होता म्हणजे हा मोठा आहे वगैरे. पण हो, मी जेव्हा सुरुवात केली ना नाटकात काम करायला तेव्हा प्रशांत ऑलरेडी स्टार होता. मोरूची मावशी, ब्रह्मचारी, बेदुळे 5 अशी एवढी नाटकं चालू होती आणि धमाल एवढे प्रयोग करायचा. आणि मग मी 4 दिवस प्रेमाचे तर आमच्या नाटकात पण परत एवढ्या एनर्जीने काम करायचा. आणि मग त्याच्यानंतर आम्ही लग्नाची गोष्ट एकत्र केलं, असं 800-850 प्रयोग आम्ही एकत्र केले. आणि त्याच्यानंतर मी ब्रेक घेतला. मी माझ्या बाळणपणासाठी, माझ्या 2 मुलं झाली त्यावेळेला मी ब्रेक घेतला. तर त्या ब्रेक नंतर आता मी पुन्हा याच्याबरोबर काम करते तरी ह्याचं तेच चालू आहे. हा काही दमतच नाही, हा काही थकतच नाही, ह्याला आपले धोधो प्रयोगच करायचे असतात. मग ह्याच्यात काही बदल झालेला नाही. आणि ती जी एनर्जी होती, तो जो उत्साह होता ना, प्रयोग करूया, आणखीन एक 3रा प्रयोग करूया, तर तो अजूनही त्याच्यात येतं. ते बघून मला खरंच थक्क व्हायला होतं. तर हे कुठून येतं प्रशांत? नाही, हा उत्साह माझा कायमच असतो कारण हा आवडीचा भाग आहे, छंद आहे. छंद आपण जितक्या उत्साहाने करतो तितका कितीही वेळ आपण तो छंदाचं काम करू शकतो. आणि मुळात उत्साह किंवा ही एनर्जी स्टेजवर गेल्यानंतरच येते. म्हणजे तू आता इथे गप्पा मारतोय, आपण गप्पा मारतोय, पण स्टेजवर गेल्यानंतर जिथे ज्या वाक्याला जसा लाफ्टर येतो आणि तसा आला की ती एनर्जी आपोआप ती काय म्हणतो आपण चावी दिल्यासारखी ती एनर्जी येते. आणि मुळात तो आनंदाचा भाग आहे माझ्या. आणि मी आजही किती प्रयोग करू शकतो आणि करायला आवडतं मला.
ह्याच्याबद्दलचं एक मला मुद्दाहून सांगा असं वाटतं. अलीकडेच तो असा आता म्हणजे आत्ता प्रशांत मी आता जेव्हा एका लग्नाची पुढची गोष्ट प्रशांत बरोबर करू लागले तेव्हा तो नुसताच ॲक्टर नाही तर तो निर्माता सुद्धा झाला. तर निर्माता म्हटल्यानंतर सगळ्या बाजूनी सगळ्या गोष्टींचा विचार करायचा असतो, मॅनेजमेंट करायची असते. ते सगळं करून म्हणजे आता तो खूप व्याप असतो ना, तर ते सगळं करून जेव्हा तो एंट्री घेतो तेव्हा एंट्रीच्या मी त्याला म्हटलं कसं, तर तो एंट्री घ्यायच्या आधी असं म्हणतो हुश आता फक्त प्रयोग करायचा मज्जा. तर ज्या म्हणजे हे जेव्हा तो खरंच बोलला एका प्रयोगाच्या आधी तेव्हा मी अशी बघत राहिले, म्हटलं हे कमालच आहे हा माणूस. म्हणजे की खरंच म्हणजे आपल्याला असं वाटतं की हे करून आता परत प्रयोग पण करायचं नाही, नाही तसं नाहीये, हे सगळं केलं आता हा हे ते सगळं संपलं आता फक्त मज्जा. तर अशा ॲटिट्यूडनी तो काम करतो, त्यामुळे तो खरंच हीज नाही, खरंच मजा येते. खूप स्टेजवर काम करताना खूप मजा येते, खूप एन्जॉय करता येतं. आणि आमचं इंटरनल एक वेगळं नाटक चालू असतं ऑन स्टेज, त्यातही मजा येते. आम्ही काही काही वेळा चुकतो, कारण इथे 100% कोणी परफेक्ट नाही, त्यामुळे आम्ही चुकतो. चुकल्यानंतर समोरच्याचा चेहरा बघायला मजा येतं, कारण तो क्षण फार महत्त्वाचा असतो की अरे मी विसरले चेहऱ्यावर ती फार गमतीचा भाग आहे. आणि त्या क्षणाला ती गंमत अनुभवायची असते असं मला वाटतं. मग नाटक आता तुमचं 400च्या उंबरठ्यावर आहे आणि नाटकामधलं खूप सुखी असं ते कुटुंब आहे. पण तुमच्यामध्ये असं कधी म्हणजे ह्या 1200 प्रयोगांच्या दरम्यान असं कधी झालं की तुम्ही तिथं सुखीपणाचं नाटक करताय आणि काही कुरबुरी झाल्या आहेत, राग आलाय, नाराजी आहे? तुला सांगतो कसं झालं. मी आत्ताच आता काही दिवसांपूर्वी प्रयोगाला मी आणि अतुल मागे गप्पा मारत होतो आणि हिचा जो क्यू आहे त्या क्यूला माझी एंट्री होती. तो क्यू गेला. मग काय ती आज काहीतरी स्टेजवर काहीतरी ॲडिशनल वाक्य बोलत होती, नंतर असं झालं आणि मग मी एंट्री घेतली. त्यानंतर तिने मला मेसेज पाठवला, ह्या नाटकाचं तू निर्माता आहेस, ह्या नाटकाचं तू प्रमुख नट आहेस आणि इतकं बेशिस्त वागणं हे तुझ्याकडून अपेक्षित नाही आहे. पण तो काय घरी गेल्यानंतर का स्टेजवरच पाठवला? नाही, स्टेजवर आमच्या हातात फोन नसतो, त्यामुळे प्रयोग संपेपर्यंत आम्ही फक्त प्रयोग, आणि प्रयोग संपल्या क्षणी प्रशांत असा गायब होतो. मी पण गायब होते, कारण त्या क्षणी प्रत्येकाला घरी निघायचं असतं आणि कुठे हल्ली प्रवास आणि सगळं पाहता. त्यामुळे मी गाडीत बसले ते माझ्या डोक्यात होतं. आणि म्हणजे प्रशांत जरी सिनियर असला आणि काही असला तरीसुद्धा मी त्याला हा मेसेज आणि विचारपूर्वक पाठवला की म्हटलं प्रशांत तू या नाटकाचा निर्माता आहेस, प्रमुख नट आहेस, कॅप्टन ऑफ द टीमकडनं हे असं बेशिस्त वागणं मला अपेक्षित नाही, यापुढे असं चालणार नाही. ओके सॉरी कारण हे मला असं वाटतं आपण जरी सिनियर असू ज्युनियर असो काही असलं तरी सुद्धा तिथे एक हा team विषय असते. सिनियर आणि ज्युनियरचा नाही आहे. हा तिकडे तुम्ही जी कमिटमेंट आहे त्याचा आहे. कमिटमेंटमध्ये यू शुड बी 100% कमिटेड, यू शुड बी 100% अन्सरेबल. त्यामुळे चूक कोणी करो, ज्याला एक वाक्य आहे त्याने करो, ज्याला 100 वाक्य आहे त्याने करो, चूक ही चूक आहे. त्याचबरोबर सजेशन्स देणं सुद्धा, म्हणजे आम्ही नाही म्हणतो की फक्त आम्ही एकमेकांना सजेशन्स देत नाही, तर आमच्या नाटकात बाकी आता जे पहिल्यांदा काम करतात त्यांनाही आम्ही सांगतो तुम्हाला कदाचित वेगळं म्हणजे बघताना विंगेतून वेगळं वाटू शकेल की हे कदाचित ते करताना आम्हाला जाणवणार नाही, तर प्लीज येऊन सजेस्ट करा, सांगा. फार तर मी सांगेन की नाही हे बरोबर नाही आहे किंवा हे बरोबर आहे, पण ते सजेस्ट करत राहा म्हणजे तुम्ही त्या नाटकाचा एक भाग आहात. मेंदू चालू राहायला पाहिजे. परफॉर्मिंग आर्टचा मेंदू चालू राहायला पाहिजे. नाटक चालू असतानाच तो मेंदू चालू राहतो. नाटक जेव्हा संपतं पडदा पडल्यानंतर मेंदू बंद होतो, ते कपाटच बंद होतं. त्यामुळे ते चालू असताना तुम्ही तिथे 100% असाल. मला म्हणजे खरं तर हा प्रश्न म्हटलं तर प्राध्यापक किंवा समीक्षकी पद्धतीचा वाटेल तुला. म्हणजे एकूण तुझ्याबद्दल बोलताना मागे एकदा अशोक मुळे असं म्हणाले होते की प्रशांत हा इंडस्ट्री म्हणजे ते सगळं त्यानं तो डोलारा सांभाळला आहे. इतकं तुझ्या नाटकांना प्रेक्षकांचं प्रेम सपोर्ट मिळतो. तू आहेस म्हटलं की नाटक चालतं. तू स्वतःच्या नाटकांकडे बघताना तुझं ॲनालिसिस काय आहे? का तुझी नाटकं इतकी लोकांना आवडत असतील? नाही, ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो स्क्रिप्ट. तुमची संहिता काय आहे? आमचे एक ज्येष्ठ निर्माते होते मोहन तोंडवलकर, त्यांनी मला एकदा सांगितलं होतं की नाटक म्हटल्यावर त्यात नाट्य असायला पाहिजे. मुळात ती कथा असता कामा नये, त्यात नाट्य असायला पाहिजे, तर लोक ते अटॅच होतील त्याच्यावर. आणि जर त्यात अजून दुधात साखर कसं, ते जे नाट्य आहे ते घरगुती विषयांशी संबंधित असेल तर ते जास्त लवकर पटकन ते लोक त्याला हे रिलेट करू शकतात, कनेक्ट होऊ शकतात.
त्यामुळे मी जे नाटक करतो, काही नाटकं मी अशीच केली, म्हणजे गेला माधव कोणीकडे हे स्वप्नवत नाटक आहे की मला 2 लग्न करता येतील का, हे स्वप्न आहे सगळ्यांचंच, पुरुष वर्गाचं स्वप्न आहे. आणि हे लग्न झाल्यानंतर शेवटी काय माती होते ती गोष्ट वेगळी आहे, पण हे एक सुखद स्वप्न आहे काही काळासाठी. लेकुरे उदाहरणं झाली, घरगुती नाटक, प्रियतमा, लव्ह स्टोरी. आता तू म्हणशील की ही सगळे कॉमेडीज नाटकं आहेत, पण त्या प्रत्येकाचा फ्लेवर वेगवेगळा आहे. ही लव्ह कॉमेडी आहे, म्हणजे प्रियतमा म्हणालीस तर त्यात प्रेम कहाणी आहे ती. लेकुरे उदंड झाली म्हणालीस तर लेकुरे हे घरगुती कहाणी आहे. आता चल काहीतरीच काय हे नाटकच वेगळं आहे. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यात फक्त चर्चा आहे, घटना सगळ्या घराच्या बाहेर घडतात. चल काहीतरीच काय जुनं नाटक आहे. पण त्याच्यानंतरची 4 दिवस प्रेमाचे आहे किंवा एका लग्नाची पुढची गोष्ट, ओळख ना पाळख. ओळख ना पाळखसुद्धा माझ्या मते खूप अपील न होण्याचं कारण हेच होतं की त्यात घरगुती एलिमेंट काही नव्हता, घरातला एलिमेंट पाहिजे आणि तो छान लिहिला गेलेला असला पाहिजे. त्यामुळे मतकरींची सगळी नाटकं उत्तम लिहिली गेलेली होती. आणि सुदैवाने झालं काय, अत्रे साहेब म्हणजे एका लग्नाची बेडी, त्यानंतर अत्रे साहेबांची मी 3-4 नाटकं केली, मतकरी काकांची मी 4-5 नाटकं केली. त्यामुळे मला चांगलं बोलायला मिळालं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की तुझ्या खिशातून जेव्हा मी 400 रुपये काढतो किंवा काढायची इच्छा असते, तेव्हा मी ज्याच्यासाठी 400 रुपये देतो आहे त्याचं नाटक किमान 400 रुपयाच्या लायकीचं असावं, किमान, असं मी एक प्रेक्षक म्हणून माझी इच्छा असते. कारण मी लहानपणापासून नाटकं बघित आलेलं आहे. म्हणजे मुळात मी नट न होता, अभिनेता न होता मी गायक व्हायला पाहिजे होतं, कारण आमच्या घरात गाणं खूप आहे. अभिनेता माझे काका अभिनेते होते, संगीत नाटकात काम करायचे, मास्टर दामले, नूतन पेंढारकर. पण त्यानंतर माझ्याकडे मी कधी अभिनेता होईन असं मला कधीच वाटलं नव्हतं. त्यामुळे माझ्या नाटकाला गर्दी का होते किंवा लोकांना माझी नाटकं का आवडतात ह्याचं मी बघितलेलं किंवा मी केलेलं विश्लेषण असं होऊ शकतं की एकतर त्या नाटकात असलेली सगळी पात्रं अतिशय सिन्सिअरली काम करत आहेत. त्यांना हे पटलेलं आहे की वी आर अन्सरेबल टू ऑडियन्स. म्हणजे आजही हक्क आहे प्रेक्षकांचा आमच्यावर. म्हणजे हिलाही आठवत असेल, जर एखादा पंच चुकला, मिसटाईम झाला, विशेषतः पुण्यात, तर आत येऊन सांगतात ते, दामले आज तुमचा हा पंच चुकलं, लाफ्टर कमी आला आहे. सो त्यांचं खूप बारीक, कारण एक तर आम्ही 3 तास त्यांना बसवलेल्या अंधारात, बरं अनाऊन्स करून मोबाईल सगळे बंद करायचे असतात, लहान मुलं बंद करायची असतात, सगळंच बंद करायचं असतं. त्यामुळे त्यांना नाटकच बघायचं असतं. त्यामुळे 100% नाटकाकडे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन असतं. त्यामुळे ते अतिशय बारकाईने नाटक बघत असतात. आणि माझ्या कुठल्याही नाटकात काळजीपूर्वक असं मी खबरदारी घेतो, म्हणजे लेखकाने जरी लिहिलं असलं तरी खबरदारी घेतो की कुठलाही विनोद किंवा कुठलेही वाक्य हे कमरेखाली असता कामा नये. स्वच्छ विनोदाला 8 ते 80 लोक येऊन, 8 ते 80 हा एज ग्रुप आणि पूर्ण फॅमिली बघू शकते नाटक. त्यामुळे स्वच्छ निखळ कॉमेडी आणि उपदेश फार कमी. कारण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं ऑफिसमध्ये काय, घरी तर असतातच उपदेश, घरी उपदेश असतात, ऑफिसमध्ये पण उपदेश असतात. त्यामुळे परत 400 रुपये द्यायचे आणि परत तुमचे उपदेश ऐकायचे हे काही गरज नाही आहे. हां, त्याचं जे 1 लाईन आहे ती आम्ही पटकन सांगतो. म्हणजे आता एका लग्नाच्या पुढची गोष्टमध्ये जो गंभीर विषय आहे तो हार्डली 2.5 ते 3 मिनटाचा आहे, जो कविताचा आहे, आणि माझा आहे तो 30 सेकंदाचा आहे. पण त्यात कसं आहे, तुम्ही जितकं हसवाल ना तेवढा गंभीर विषय पटकन पोचतो. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या दृष्टीने हे विश्लेषण आहे की प्रत्येकजण, राईट फ्रॉम म्युझिक ऑपरेटर टू लाईट ऑपरेटर टू बॅकस्टेज टू द कलाकार, हे सगळेजण अतिशय सिन्सिअरली काम करतात. कुठलाही क्यू चुकत नाही, चुकला तरी लोकांपर्यंत पोचत नाही. म्हणजे माझं मत तेच आहे की आता एवढी तुमची 22-25 जणांची टीम आहे, चूक ही होतेच, पण ज्या नाटकातल्या जे नाटकातली जी टीम आहे ती एकमेकांच्या चुका उत्तम झाकते ना, ते नाटक उत्तम. करेक्ट. त्यामुळे 100% कोणीच पक्क नाही आहे. पण हल्ली तर अशी परिस्थिती आहे की नाटकं तुझ्यासाठी म्हणूनच लिहिली जात असतील, जातात ना, म्हणजे तुला, त्यामुळं असे प्रसंग येतात अलीकडच्या काळामध्ये की तुला ज्याच्यामध्ये तुझा अधिकार गाजवून की हे वाक्य काढा वगैरे असं करण्यासारखे प्रसंग? शक्यतो मी नाही करत, शक्यतो म्हणजे मी नाहीच करत मुळात. कारण मी जेव्हा दिग्दर्शकासमोर बसतो, कारण लेखकाने स्वतःचं नाटक 50 वेळा वाचलेलं आहे, दिग्दर्शकाने ते नाटक 25 वेळा वाचलेलं आहे, मी ते नाटक एकदा वाचलेलं आहे किंवा 2दा वाचलेलं आहे. त्यामुळे मला नाटक कळेपर्यंत 25 प्रयोग गेलेले असतात, नक्की काय नाटक आहे. कारण बिटवीन द लाईन्स गमती जमती
कळायला वेळ लागतो, ते लोकांसमोर नाटक सादर केल्यानंतर कळतं. म्हणून आपण नेहमीच म्हणतो की नाटक इज अ ब्लाइंड गेम. आपल्याला एका लग्नाच्या पुढची गोष्टमध्ये आम्हाला सगळ्या गमती जमती दिसत होत्या, म्हणजे रिहर्सलमध्येच दिसत होत्या, पण तिथे समोर सादरीकरण झाल्यानंतर प्रेक्षकांचा कुठल्या वाक्याला किती रिस्पॉन्स आहे, व्हॉल्यूम काय आहे, करेक्ट. ह्या गोष्टी तिथे गेल्यानंतरच कळतात. त्यामुळे किमान 25 प्रयोग तरी मला नाटक कळायला लागतं. त्यामुळे मी रिहर्सल्समध्ये हे नको आणि ते नको असं मी करू शकत नाही आणि करत पण नाही. म्हणजे असं होतच नसेल की जे तुम्हाला रिहर्सलमध्ये जी करायला गंमत वाटते त्याला प्रेक्षकांचा तसा रिस्पॉन्स नाही आला, म्हणजे एक प्रयोग नाही आला, 2 प्रयोग, पण अशा आहेत जागा, म्हणजे तुम्हाला आता असं होतं की म्हणजे आम्हाला करताना ती खूप खूप हसू आलं होतं किंवा हसू येतं, पण ते कदाचित प्रेक्षकांना तितकं नाही अपील होत आणि मग आम्ही तो अंदाज घेऊन साधारण जर बघतो की नाही आहे अगदीच हे, तर तेवढं कट करून टाकतो. म्हणजे आणि हे पण ती म्हणते ते बरोबर आहे, पण कसं आहे की कट करायच्या आधी वेगवेगळ्या पद्धतीने ते पद्धतीने म्हणून करून म्हणायचं बघतो की असतं. हे असं नाही होते, मग ते तसं करून बघूया का, टायमिंग परफेक्ट जमायला म्हणजे पाहिजे. जे करताना आम्हाला वाटलं की हे छान आहे, मस्त आहे, मज्जेशीर आहे, पण नाही. प्रत्यक्षात प्रयोगाच्या वेळी काही किंवा उलटही होत असेल की उलटही होतं ना बऱ्याचदा. उलट खूपदा होत असेल. खूपदा होतं. प्रशांतजी, खरं तर आपल्याला नाटकांबद्दल बोलायचंच आहे, पण मला म्हणजे आत्ता कविताजींनी सांगितलं की तुम्हाला बसता येत नाही. आता ह्या लॉकडाऊनचा इतका काळ होता, बरं नाटकांना परवानगी पण बऱ्यापैकी उशिराच मिळाली. तुम्ही काय केलं त्या काळात? म्हणजे इतके दिवस घरी राहायचं, एक तर पहिली गोष्ट बायकोची ओळख वाढवली. ओळखच झाली. हा, कारण 85 डिसेंबर लग्न झालं, त्याच्यानंतर 85 डिसेंबर, 27 डिसेंबरला आणि 29 डिसेंबरला 3 प्रयोग केले मी. म्हणजे तेव्हापासून जे काम चालू आहे ते 2013मध्ये मला एक थोडीशी तब्येत बरी नसल्यामुळे 1 महिनाभर सुट्टी मिळाली होती, पण ती कशी आपण सिक लिव्ह म्हणतो ना, आपण सिक लिव्ह, पण पूर्णपणे सुट्टी 14 मार्च ते 12 डिसेंबर, म्हणजे 5 नोव्हेंबर असं म्हणा. मला आठवतं प्रशांतचा फोन आला होता ह्या लॉकडाऊनच्या काळात. मला काय कळत नाही यार, मी रोज दुपारी जेवतो आणि जो झोपतो 2-2 तास, मला 3:30चा प्रयोग करता येईल ना शिवाजी मंदिरला, दुपारचा प्रयोग करणं जड जाईल का मला आता, कारण मी काही करायलाच काही नाही आहे, जेवायचं आणि मस्त मी ताणून देतो यार 2-2 तास, 3:30च्या प्रयोगाला मी कसं काय जाऊ शकते. पण बेसिकली काय झालं की ह्या सगळ्या काळामध्ये माझं घर स्वतःला नीट बघता आलं. कानाकोपरा सगळा बघता आल्या. त्यानंतर जेवण छान बनवलं, वेगवेगळ्या पद्धतीचं जेवण बनवलं. तुम्ही तू तर बनवत होता ना टीव्हीवर, इतकं काय काय करून दाखवलं. ते वेगळं असतं रे, ते वेगळं, ते व्यावसायिक पद्धतीचं असतं, हे कसं घरगुती. ते बघितलं. खूप माझ्याकडे संहिता साठल्या होत्या, 60-70 संहिता होत्या, त्या वाचून काढल्या. त्यातली 2-3 संहिता चांगल्या मिळाल्या, त्या बाजूला काढून ठेवल्या. त्यानंतर काय टी व्ही बघितला, बातम्या जास्त बघितल्या, कारण तिथे जास्त मनोरंजन असतं. बातम्यांमध्ये प्रचंड मनोरंजन असतं, त्या बघितल्या. आणि व्यायाम केला थोडा, म्हणजे झेपेल थोडा, जास्त आपला त्रास नाही करून घ्यायचा. मानसिक त्रास करून व्यायाम कोण करेल, तर व्यायाम केला, थोडाच दिवस केला, 3-4 महिने व्यायाम केला, असं सगळ्या टप्प्याटप्प्याने सगळ्या गोष्टी केल्या. आणि म्हणजे हा सगळा काळ संपल्यावर किंवा जेव्हा कळलं की आता कदाचित आपल्याला सरकारकडनं परवानगी मिळेल, त्याच्यानंतरचा काळ किती कठीण होता, कारण ते SOPs, मग ते लोकांची भीती, लोकांना एकत्र आणणं, हे सगळं किती म्हणजे आम्हाला पण कठीण गेलं या सगळ्या गोष्टी. तर तुमच्यासाठी किती कठीण होत्या त्या सगळ्या, म्हणजे सगळ्यांसाठीच. 5 नोव्हेंबरला जेव्हा उद्धव साहेबांनी जेव्हा अनाऊन्स केलं ना की आपण आता नाट्यगृह ओपन करतोय, तेव्हा काहीच म्हणजे अशी वाटत नव्हतं की नाट्यगृह सुरू होतील, कारण 50% काहीच होऊ शकत नाही, 50% काहीच होऊ शकत नाही. मुळात आज बाल्कनीमध्ये कोणी बसायला तयार नसतं, कारण 800पैकी म्हणजे 300 तशाच जातात. पण आत्ता 50% करताना त्यांनी केलं काय, 800पैकी 50% म्हणजे 400मधले 150 सीट वरती, म्हणजे राहायला किती, विकायला 250. आता 250मधले 50% जाणार, विकल्या जाणार, म्हणजे 125 ते 200 लोकांत. तर 200 लोकांचं 400 रुपयाप्रमाणे हिशोब केला आपण, किंवा ॲव्हरेज आपण 300 पकडला तरी 60,000 रुपये होतात. 60,000 रुपयात नाटक सादर करणं इम्पॉसिबल आहे. मग बाकीच्या सगळ्या, म्हणजे आमचा जो नाट्यधर्मी निर्माता संघ आहे ते सगळ्यांना अप्रोच झाले, म्हणजे वाशी महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, या सगळ्यांना आम्ही अप्रोच झालो आणि त्यांना विनंती केली. आणि शिंदे साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा आपल्याला खूप सपोर्ट केला की ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपल्या नाट्यगृहात
नाट्यगृहाच्या भाड्यात त्यांनी आपल्याला कन्सेशन द्यावं या दृष्टीने आपण प्रयत्न केले आणि जे मिळालं आपल्याला. ही नाटकं सुरू होताना ना खूप एजन्सीनी मनापासून मदत केली. त्यात महानगरपालिका ह्या सगळ्या आल्या, वर्तमानपत्र आली, त्यांनी आपल्याला कन्सेशन दिलं. त्यानंतर वरच्या फळीतले जे कलाकार आहेत म्हणजे उदाहरणार्थ कविता किंवा संकर्षण कराडे किंवा भक्ती, पहिल्या फळीतल्या सगळ्या कलाकारांनी किंवा मी पहिल्या फळीतल्या सगळ्या कलाकारांनी 50% आपलं मानधन कमी केलं. दुसऱ्या फळीतल्या लोकांनी 30% मानधन कमी केलं. टोल आपल्याला 31 डिसेंबरपर्यंत माफ केला. या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र आल्या तेव्हा कट टू कट ते गणित कसं बसं जमतं आहे. पण जेव्हा ऑड्डेला प्रयोग होतो ना तेव्हा 20-25 हजाराला स्ट्रेट खड्डा बसतो. मग तो खड्डा पुढे कुठेतरी भरून काढायचा, पण त्याला इलाज नाही. म्हणजे नाटक चालू राहायला पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करायला 12 डिसेंबर उजाडला आणि 12 डिसेंबरला मी पुण्यात प्रयोग केले आणि तू म्हणशील तसं माझं ते दुसरं नाटक आहे त्याच्या कल्याणला मी प्रयोग केले ओपनिंग. तर ह्या जवळजवळ म्हणजे किती महिना, 1 महिना 5-6 दिवस लागले रोल ऑन करायला. महिन्यापेक्षाही जास्त. हां, त्यानंतर बसेस सगळ्या उभ्या होत्या, काही बसेसच्या बॅटरी गेल्या होत्या, त्या नवीन बॅटऱ्या टाकायला लागल्या. सेट्स वगैरे सगळे नीट करून घ्यावे लागले ना, कारण ते तसेच पडलेले होते. बारीक बारीक Sets बारीक रंगवून बारीक घ्यावं लागलं. बारीक बारीक अनेक गोष्टी होतात. तुला आता नजरेला सवय आहे कायम सगळं नाट्यगृह फुल भरलेलं, तर मग असे हे 50% करताना काय वाटतं? नाही काय वाटतं आणि म्हणजे त्याहीपेक्षा ना त्याला दुसरा त्रास काय होतो, आता मास्क घालणं कंपल्सरी आहे. मास्क घातल्यावर कसं हसू ऐकू येणार लोकांचं, तर त्यामुळे तोही म्हणजे एकतर 50% लोक कमी, त्यात तो मास्क, त्यामुळे आणखीन लाफ्टरचा आवाज कमी. तर ते जे एक थिएटर असं घुमघुमायचं तसं होत नाही आणि हा अस्वस्थ होतो की अरे म्हटलं तर काय इलाजच नाहीये ना. म्हणजे काय आपलं काम व्हॉल्यूमवर चालतं ना. पण पहिल्याच प्रयोगाला कळलं की हा असाच व्हॉल्यूम असणार आहे. या गप्पांमध्ये खंड पडू नये अशी जशी तुमची इच्छा आहे तशी आमची सुद्धा इच्छा आहे. पण आपल्याला ब्रेकसाठी थोडंसं थांबावं ते लागणारच आहे. एक अगदी छोटासा ब्रेक घेऊया आणि कविता लाड, प्रशांत दामले या दोघांसोबत आपल्या गप्पा अशाच सुरू राहतील. पाहत रहा माझा कट्टा. ब्रेकनंतर माझा कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. एका लग्नाची पुढची गोष्ट घेऊन आलेली आहेत प्रशांत दामले आणि कविता मेढेकर. बघता बघता नाटकानं 400 प्रयोगांचा टप्पा आता ऑलमोस्ट ओलांडलेला आहे. या निमित्तानं त्या दोघांशी ही गप्पा सुरू आहेत आजच्या माझा कट्ट्यावरती. या गप्पा आपण पुढे सुरू ठेवूया. या इतक्या नाटकांमध्ये खूप गाणी गायला, मोरूची मावशी, ब्रह्मचारी, ते हे नाटक. आवडतं गाणं कुठलं आहे? ते तर खूप लांबचं आहे. तू विचारतोयस ते आवडतं गाणं खूप लांबचं आहे, कारण मुळात गाणी पाठ होत नाहीत मला. गाणी पाठ होणं हे म्हणजे खूप मेहनत आहे त्यात. म्हणजे ती परीसारखं गाणं असे त्याचं गाजलेलं गाणं आहे, त्यातलेही शब्द मध्ये तो असं होतं त्याचं, कारण त्याला गाण्यातले शब्द लक्षात राहत नाही. प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का, की ते रिदमवर जेव्हा बोलायचं असतं ना, रिदमवर जेव्हा गायचं असतं ना, तेव्हा मला इकडे तिकडे होऊन चालत नाही. वाक्य जेव्हा बोलायचं तर तिकडचं थोडंसं इकडे तिकडे झालं तरी चालतं. तिथे मुद्द्यावर आल्याशी मतलब आहे. इथे असा ऐन प्रयोगातला विसरलेला बंपर किस्सा कुठला आहे, किंवा फंबल मारलेला बंपर किस्सा खूप आहे की तुला जागतो. लिकुरी उदंड झालीचा तो किस्सा आहे. लिकुरी उदंड झालीचा, अहो या गोजिरवाण्या घरात माणसांना लागले खूळ, यातली गोम अशी आहे की आम्हाला नाही मूल. हे तुमच्यात आमच्यात बरं का, बोलायचं नाही कुठं. हे तुमच्यात आमच्यात बरं का, बोलायचं नाही कुठं, नाहीतर तुम्ही जाल निसटून. आणि आता हे इथपर्यंत आलो आणि हे गंधर्वाचा प्रयोग चालू होता आणि समोरून भाई म्हणजे पु ल देशपांडे आणि जितेंद्र अभिषेक हे दोघे आले आणि मी बघितलं आणि मग लोकांना कळले हा ब्लँक झालाय. मग मी नमस्कार या 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 सगळे तिकडे बघितले आणि टाळ्या सुटलो बाबा. मग ते येईपर्यंत बरं ते अख्खं जे म्युझिक आहे ते झिंगताक झिंगधिंग धिंगताक झिंगधिंग धिंगताक झिंगधिंग एवढंच आहे. 32 बीट एवढंच आहे. मग हे सुटल्यानंतर माझे बांधव पिकअप कुठे आहे? पिकअप मी आपल्या मागे बोट इथून मग ते बसल्यानंतर मग पिकअपला मी पुढे जॉईन झालो. पण हे असं अनेक वेळा होऊ शकतं. कसं आहे, तो क्षण जो असतो ना त्या क्षणाला तुमचं कॉन्सन्ट्रेशन हललं, त्या क्षणाला तुमचं कॉन्सन्ट्रेशन हललं किंवा काहीतरी गडबड झाली, काही
तर मग ते हलतं. म्हणजे मी आत्ता परवाच्या प्रयोगात डायलॉगसुद्धा विसरलो होतो मी. मनात विचार वेगळे सुरू काहीतरी वेगळं फुल 100%. म्हणून तर ते चॅलेंज आहे ना, रंगभूमीवर काम करणं चॅलेंज तोच आहे की 100% कॉन्सन्ट्रेशन नसेल तर तुम्ही त्या घोड्यावर बसू शकत नाही. आणि त्या घोड्यावर बसायचं असेल तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन घेऊनच ते रिकीबीत पाय घालूनच ते बसावं लागतं ना. नाही होत ते. आत्ता आपण त्याच्याबद्दल बोलतोय, विसरणं, फंबल मारणं, गडबडणं. तुम्ही दोघांनी असंही झालं असेल की एका वेळेला तुम्ही वेगवेगळ्या नाटकांचे प्रयोग करताय, तर असं कधी झालं की या नाटकातला एखादा डायलॉग, एखादं वाक्य इकडे आलंय चुकून, आठवलंय? मी हिला एकदा काहीतरी चुकीची हाक मारली होती. आम्ही नाही, मी एक सिरियल करत होतो, काय पाहिलंस माझ्यात, ते त्याचं 4 दिवस शूटिंग झालं आणि दुसऱ्या दिवशी आमचा 4 दिवस प्रेमाचेचा प्रयोग होता. त्यात तो मला हाक मारतो, काय माझं त्याच्यात नाव होतं अनामिका की असं काहीतरी, आणि इथे या नाटकात होतं माधुरी, तर त्याने अनामिका अशी हाक मारली. तर मी एंट्री तरी कशी घेऊ, पुढला सीन पण म्हणजे तो कसा बसा रेटून नेला होता. पण असं होऊ शकतं की कारण आपण 2 वेगवेगळे प्रोजेक्ट्स करत असतो ना, तर एखाद वेळेस पण अगेन तेच म्हणतात, एक क्षण असतो तो, तिथे जर तुमचं जरा जरी कॉन्सन्ट्रेशन असं झालं ना तर होतं, नाहीतर नाही. काय भरलेलं त्याच्यात थोडासा काहीतरी एक अंश राहतो ना आधीच्या भाजीचा, असं आहे ते. आणि दुसरा प्रश्न असा होता की मला कायम कुतूहल वाटतं तुमच्या दोघांच्या केमिस्ट्रीचं. जेव्हा तुम्ही आलात तेव्हा अर्थात प्रशांत दामले तुम्हाला सिनियर होते, वयामध्ये एक अंतर होतं, तर एक थोडंसं दडपणाचा जास्त नाही, खूप केले अगदी बारीक, अगदी थोडंसं 4-5 इकडे तिकडे. तर तो एक दडपणाचा पण एक भाग असतो. पण आत्ता प्रशांत दामले म्हटलं की सोबत कविता लाड म्हटलं की प्रशांत दामले, इतकी छान घट्ट तुमच्या दोघांची केमिस्ट्री आहे, तर ती केमिस्ट्री जुळून कशी आली? मी सांगू का, मी नाटकात काम करायला सुरुवात केली, माझं सुंदर मी होणार हे पहिलं नाटक, आणि दुसरं नाटक मी घरोघरी केलं, तिसरं प्रशांत बरोबर नाटक केलं 4 दिवस प्रेमाचे. म्हटलं तसं की जेव्हा मी नाटकात काम करायला सुरुवात, मी त्या नाटकाला नाही एवढ्या करता म्हणत होते की त्याच्यामध्ये अरुण नलावडे, सविता प्रभुणे, प्रशांत दामले आणि मी एक नवीन मुलगी, तर म्हटलं मी कसं करणार, मला नाही येणार ह्यांच्याबरोबर काम करता, कारण भीतीच वाटत होती ना ह्यांच्याबरोबर कसं येईल. वामन केंद्रेंसारखे दिग्दर्शक होते ज्यांनी मला कॉन्फिडन्स दिला आणि माझ्याकडनं खरंच रिहर्सलपासून माझं शिबिर घेतलं ॲक्च्युली. म्हणजे सकाळी 9 ते 11 माझ्या एकटीचं शिबिर असायचं, 11 वाजता हे 3 जॉईन व्हायचे, 11 ते 7 पुन्हा ह्यांच्याबरोबर रिहर्सल आणि 7 ते 9 पुन्हा माझे करेक्शन्स. कारण मला खरंच काही येत नव्हतं, मी काही शिक्षण घेतलं नव्हतं अभिनयाचं किंवा काय, तर तसं मला एक ट्रेनिंग मिळालं होतं. पण मला प्रशांत दामलेबरोबर काम करण्याची भीती नव्हती किंवा आणखीन खरं सांगायचं तर मला कोणाचीच भीती वाटत नव्हती. मी माझं करणार, ते चोख काम करून मी निघून जाणार एवढं मला माहिती होतं. कारण माझ्या पहिल्या नाटकातच डॉक्टर श्रीराम लागू होते, वंदना गुप्ते होते, त्यामुळे असं त्यांचं कुणाचंच दडपण मला आलं नाही, तसंच प्रशांतचं कधी आलं नाही. आणि त्यानंतर 4 दिवस प्रेमाचे मध्ये काम केल्यानंतर एक ट्युनिंग झालं ना की हा आपल्याला सांभाळून घेणारा ॲक्टर आहे, हे सगळेच जण अरुण, प्रशांत, सविताताई, तर ती पुन्हा टीमवर्क झालं आणि लक्षात आलं की आणि मग आपण त्याच्यासारखं शिकायला जातो. म्हणजे असं सुंदर मी होणार मध्ये वंदनाताई मला सांगायची, कविता हे वाक्य इकडे, हे असं बोलायचं वगैरे, मी ती तालीम करून घ्यायची. तसं प्रशांत सांगायचं. मला अजून आठवतं 4 दिवस प्रेमाचे मध्ये माझा आणि अरुणचा एक सीन होता आणि प्रत्येक वेळेस तो सीन झाला की इंटरव्हल असायचा. तर मला वाटतं साधारण प्रशांतनी मला आणि अरुणला 80 ते 85 प्रयोग सांगितलं होतं की तिथे बंपर आहे, तर त्याचं टायमिंग तुम्ही जर हे असं केलं ना तर तसं होईल. आणि आम्ही प्रयत्न करतोय तर तो काही येईना. तर पण प्रशांत चिकाटीने दरवेळेस मला दिसायचं की अरे देवा आला नाही, आता हा इंटरव्हलला परत येऊन आम्हाला तेच सांगणार की हे आणि आम्ही रिहर्सल करायचो हां. पण ते समाव की माझं ते वाक्य तिथे अरुणकडे बघायचं, अरुणनी खांद्यावर हात ठेवायचा आणि त्यांचं वाक्य तिथे ते बंपर येणार असं प्रशांतला दिसत होतं. पण अगेन तो सांगते ना 85व्या प्रयोगाला वगैरे तो बंपर आला आणि आम्हाला कळलं अच्छा हे टायमिंग आहे. तर ह्या बारीक सारीक गोष्टींवरनं असं लक्षात आलं की ही एक म्हणजे ही केमिस्ट्री जुळत जाते की आपण शिकत जातो, त्याच्यासारखं काम करायला लागतो. मग आपण त्यांच्याकडे बघतो की अरे वा हे काय सिन्सिअरिटी काम करतात, म्हणजे इतके प्रयोग करतात इतके, पण ते असं येऊन धडाधडा वाक्य बोलून निघून जाते. प्रत्येक त्याचा लाफ्टर, प्रशांत कितीही थकलेला असेल, तो त्याचा टाइमपास करत असेल थोडासा, पण तो त्याचा एकही लाफ्टर जाऊ देत नाही. अत्यंत स्वार्थी नट आहे तो त्या बाबतीत की एकही त्याचा लाफ्टर, एकही त्याचा म्हणजे छोटासा जरी असला तरी तो जाऊ देत नाही. तर मग ते बघून आपण शिकतो की हां असं करायला पाहिजे, ह्या बाबतीत आपण करायला पाहिजे. आणि मग आमची म्हणजे त्यामुळे ती तशी केमिस्ट्री जुळून आलीच. ॲज अ को ॲक्टर आज मला वाटतं की प्रशांतबरोबर इतके प्रयोग, हजारो प्रयोग मी प्रशांतबरोबर केलेत, मला वाटतं 2,500-3,000 हजार प्रयोग केले असतील प्रशांतच्या बरोबर. तर मला ना ॲज अ को ॲक्टर ह्याचा हेवा वाटतो
की काय ना हा काही करतो आणि प्रेक्षकांना हा आवडतोच, म्हणजे प्रेक्षक सतत त्याच्या बाजूनी असतात असं मला कायम पहिल्या प्रयोगापासून वाटत आलंय. हा की एकदा एका प्रयोगाला चुकलं तरी लोक हसले, त्याच्यावरती त्याच्यावर रागवली, तिथेच स्टेजवरच रागवली. पाय काय अर्थ आपटले. आहे? त्याच्यावर मी कुठे पाय असतात लोक? आपटले. अरे हो, त्याच्यावर मी पाय आपटले होते की म्हणजे तू चुकलायस ना, आता काय हसतायत लोक असं मला म्हणजे हेवा वाटावा ना की आम्ही इकडे आपलं एक टायमिंग हे ते असं सगळं करतो. मी आता आम्ही लॉकडाऊनच्या ह्याच्यानंतर आम्ही जेव्हा रिहर्सल्स करत होतो, रिहर्सल्स करताना आमचं झूमवर सगळ्या रिहर्सल्स चालल्या, तर त्याच्यामध्ये रिहर्सल करताना पण हा आणि अतुल तोडणकर हे टाइमपास करत होते, म्हणजे ॲडिशन इथे ते सर आपण इकडे ॲडिशन घेऊया का वगैरे असं त्यांचं चाललं होतं. तर मी शेवटी अतुलला म्हटलं, अतुल आपण आपली वाक्य छान पाठ करूया का आधी, कारण तो प्रशांत आहे, तो काहीही बोलला तरी प्रेक्षक त्याच्या बाजूनी असणार आहेत, आपण आपली वाक्य चोख पाठ करूया. तर असा म्हणजे हा गमतीचा भाग झाला. पण मला असं वाटतं प्रयोगागणिक कुठेतरी आपण त्याच्यासारखं काम करू लागतो, त्याच्या पद्धतीने त्याच्या स्कूलचं काम करायला लागतो आणि ती केमिस्ट्री होते. लग्नाची पुढची गोष्ट मधला जो हे आहे ना, सुरुवातीचं निवेदन आणि हे कसं आलं? त्याची पण एक मोठी त्याची खूप मोठी स्टोरी आहे ती. आपलं नाटक 18ला ओपन झालं ना, 17ला. 2018 हा नाही, 17 नोव्हेंबर 17 नोव्हेंबरला ओपन झालं. हे बाहेर येऊन आपण करूया, हे साधारण 14-15 तारखेला ठरलं अद्वैतचं की कविता ते आपण असं करूया का की बाहेर. म्हटलं मी आधी पहिल्यांदा घाबरले की बापरे बाहेर प्रेक्षकांच्या इतक्या जवळ जाऊन बोलायचं. हो पण म्हटलं ते प्रॅक्टिकल होईल का, ते लाईट्स तिथे ऍडजस्ट होतील का, माईकचं काय करणार, कारण सगळ्या थिएटर्सला तिथे एंट्री असली पाहिजे, काय 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 काय. पण बरं, निर्माता म्हणून मला परत बाहेर 2 लाईट आधी तेच होतं, अरे यार आता आणखी खर्च वाढवतोय, 2 लाईट अजून बाहेर न करा, मग बाहेर जाणार त्याच्यामुळे मला लेपल माईक लावावाच लागणार बाहेर. तर ते सगळं पण त्यामुळे निर्माता म्हणून हा शक्यतो नको नको म्हणत होता. पण अद्वैत म्हणाला की नाही कविता ते आपण असं करूया असं की तर ती मनी आपली वाटेल, ती आपल्यातली आहे आणि मग ती आपली वाटून मग प्रेक्षक तिच्या बाजूनी ते नाटक बघावं असं दिग्दर्शकाची इच्छा होती आणि म्हणून ते नरेशन्स तसे केले. आणि सुरुवातीच्या प्रयोगाला खूप धडधडलं, कारण एरवी आपण भाषणच करण्यासारखं आहे ना त्या ऑडिटोरियम मध्ये. हा किंवा कसं असतं, एरवी आम्ही इथे असतो आणि प्रेक्षक इथे असतात, लोकांचे डोळे दिसत नाहीत डायरेक्टली आपल्याला. इथे जेव्हा येतो तेव्हा असे सगळे सगळ्यांच्या नजरा दिसतात. तर सुरुवातीचे काही प्रयोग खूप धडधडलं होतं मला की बापरे इतक्या जवळून पण त्याची एक वेगळी गंमत आहे आणि ते रिॲक्ट करताना त्यांच्याशी इंटरॅक्ट करताना खूप मजा येते. म्हणजे मराठी नाटकामध्ये फार कमी कलाकार असतात की ज्यांनी फक्त मराठी प्रेक्षकच नाही तर जे नॉन मराठी आहेत त्यांनाही आकर्षित केलं. आणि तुमचे प्रयोग जे असे आहेत, म्हणजे गुजराती बोरिवलीसारखा भाग आहे तिथे गुजराती ऑडियन्स जास्त आहे, तर तुमच्या नाटकाला गुजराती लोक प्रचंड प्रमाणात येतात आणि ते तुमच्या डायलॉगला हसतात, तुम्हाला प्रतिसाद देतात. तर हे म्हणजे अमराठी लोकांवरती गारुड करण्यामागचं जे गारुड करता तुम्ही, तर त्याचं काय गुपित काय असावं? नाही, कसं आहे की मुळात त्यांना मराठी येते हे माझ्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. आणि ज्यांना मराठी येतं त्यांना जर मराठी नाटक आवडत असेल तर ते माझंच नाही सगळ्याच नाटकाला जात असणार. ते सही रेसही बघत असतील, दादाई गुड न्यूज बघत असतील, सगळीच नाटकं ते बघत असणार. त्यामुळे माझ्या नाटकाला ते आले तर माझ्यासाठी ती आनंदाचीच गोष्ट आहे. काय आहे, नुसतं मराठी नाटकाला येण्या प्रेक्षक मराठीच असायला पाहिजे असं काही नाही आहे. म्हणजे गुजराती पण आहे. शिवाजी मंदिरला तर एक माहीमच्या दर्ग्यामधला माणूस यायचा, माहीम दर्ग्यातला एक माणूस यायचा. तुला कदाचित आठवत असेल, म्हणजे आता मला आजही आठवत आहे की तो बॉम्बस्फोट झाला, बॉम्बस्फोटच्या वेळी शिवाजी मंदिरमध्ये ती स्कूटर लावलेली आहे. माहीमच्या दर्ग्यातल्या माणसाने येऊन शिवाजी मंदिरच्या ऑफिसमध्ये सांगितलं होतं म्हणून ती स्कूटर समोर गेली. नाही तर त्याचवेळी शिवाजी मंदिर उडलं असतं. हे मला आजही आठवत आहे स्पष्ट. आणि आमचा 7 डिसेंबरला तिथेच प्रयोग होता, ओपनिंग गेला माधव कोणीकडे. त्यामुळे मराठी नाटकाला सर्व पद्धतीचे सिंधी लोक येतात, सगळे म्हणजे डोंबिवलीले सिंधी लोक पण येतात. पण आमच्या पुण्याच्या प्रयोगाला मला आठवतं आपण जैन ग्रुप आहेत. नाही, गुजराती की जैन ग्रुपने घेतला होता नाटक, म्हणजे काही 200-250चं ब्लॉक बुकिंग केलं होतं ते गुजराती लोकांचं. त्यामुळे आमच्या मॅनेजर सांगितलं, मॅडम तुम्ही ते एंट्री घ्याल ना, पहिल्यांदा 2 वाक्य तरी. म्हटलं मला गुजराती येत नाही, फक्त म्हणा केम छो मजामा ना. मी पण असंच केलं होतं, नमस्कार केम छो मजामा. अरे एकदम खुश झाले सगळे की अरे वा, कारण त्यांचं काहीतरी 200-250 लोकांनी ते तिकीटं घेतली होती ते आमच्या प्रयोगाची ना पुण्याला. जैन ग्रुपचे जवळजवळ 22 ग्रुप आहेत पुण्यामध्ये जे फक्त मराठी नाटक बघतात. प्रशांत, आजवर खूप गौरव झाले, पण आत्ताच एक गौरव झाला, लाफ्टरसाठीचा स्वार्थी नट. तो गौरव किती आवडला आणि किती अभिमानास्पद आहे.
नाही, खरंच अभिमानास्पद आहे. फक्त त्यात मी एक ॲडिशन अशी करू इच्छितो की मी माझे लाफ्टर्स तर सोडत नाहीच, पण माझे को आर्टिस्टचेच पण लाफ्टर सोडत करेक्ट नाही. करेक्ट करेक्ट जर को आर्टिस्टचा लाफ्टर सुटला तर त्याला मी सांगतो 1-1 लाखाचा लाफ्टर आहे, नाईट हे सोडून दे. आपलं रेम्युनरेशन हे आपल्या घामाचा भाग झाला, हा आनंदाचा भाग आहे. आणि हा आनंद जर मिळवला तर तिकडच्या घामाचे पैसे मिळतील. करेक्ट. त्यामुळे तुझा प्रत्येक लाफ्टर हा 1-1 लाखाचा आहे. साखर खाल्लेल्या माणूसमध्ये काहीतरी असेच ॲडिशन झाली, मी काही फारशा ॲडिशन करत नाही, पण ॲडिशन झाली आणि संघर्षाने एक्झिट घेतली, त्याचा लाफ्टर गेला. मी त्याला आज जाऊन ओढून आणला आणि त्याला सांगितलं ह्याच्या पुढे एक्झिट घ्यायची नाही, तिथेच तुला हसायचं असेल तर, पण तुझा लाफ्टर तू काढ. करेक्ट. कारण कसं आहे की एक खांबी नाटक हे एक खांबी तंबू असलं की लवकर पडतं. एक खांबी तंबू असता कामा नये. 2 वाक्य असलेल्या माणसाने पण, म्हणजे आता आमच्या नाटकात पराग डांगे आहे, पराग डांगेला किती हार्डली 15-20 वाक्य आहेत, पण त्या 15-20 वाक्यामध्ये सुद्धा त्याला 4 लाफ्टर आहेत, 5 लाफ्टर आहेत. मग ते 5 लाफ्टर येणं फार गरजेचं आहे. अख्खा सीन खाली गेला तर पुढचा जो सीन आहे तो उचलायला खूप मेहनत लागते. करेक्ट. त्यामुळे ते नाटक असंच जायला पाहिजे. ते असं जाते खूप हेलकावे झालं की मग ते नाटक असंच हेलकाव्यात पडतं ते. तुम्ही दोघांनी आत्तापर्यंत अनेक कलाकृतींमध्ये एकत्र काम केलं आहे, म्हणजे तू तिथे मी सारखा पिक्चर असेल, काय पाहिलंस माझ्यात असेल, किंवा नाटकं असतील आत्तापर्यंतची अनेक. पण तुमच्या दोघांची जवळची अशी कलाकृती कोणती आहे की जी करताना तुम्ही दोघांनी ती प्रचंड एन्जॉय केली, त्या सेटवरचे धमाल किस्से अजूनही तुम्ही आठवून पोट धरून हसता? काय पाहिलंच मी माझं अगदी माझ्या मनात पण काय पाहिलंच माझ्यातच आले. काय, कारण काय आहे, इथे तर आमचे रोजच किस्से घडतात. काय पाहिलंच आम्ही कसे 9-9 तास किस्से करायचो ना. इथे आणि कसं 3 निर्मिती तास. सावंत होती त्याच्यामध्ये, सुनील तावडे होता, श्याम पोंक्षे होता श्याम पोंक्षे, सगळेजण. अगेन मी तेच म्हणते ना, कुठली कलाकृती जेव्हा छान होते ना. आणि आमचा तर डायरेक्टर ती- हा होता गिरीश मोहिते. मोहिते. आम्ही सगळे चक्रम लोक तिथे एकत्र जमलो होतो. त्यामुळे इतके विचित्र आणि चित्रविचित्र आमचे सगळे सीन्स आम्ही करायचो. म्हणजे तो मोहिते गिरीश आम्हाला काहीतरी एक गोष्ट सांगायचा आणि त्याच्यावर आम्ही इतक्या तिथे स्टोऱ्या करायचो सेटवर. सर तेव्हाचा आता खूप दिवस झाले, पण मला पण तो माहोल मला आठवतो. त्या सेटवर आम्ही कधी झोपले, मरे दे रे, कंटाळा आला रे, कधीच झालं नाही. नाही, अगेन तेच म्हणजे टीमवर्क. तर तसंच कसं गिरीश जे काही सांगायचं, आणि गिरीश खूप ॲब्सर्ड आणि काही विचित्र गोष्टी सांगायचा करायला. काय ॲब्सर्डिटी जेवढी जास्त ना तेवढा विनोद निर्मिती जास्त. आणि ॲब्सर्डिटी असायला पाहिजे. निखळ असायचं. निखळ स्वच्छ. लक्षाने आधी किती टुरटूरमध्ये मला सांगितलं होतं. मला सांगितलं होतं, विजय कदमला सांगितलं होतं, चेतनला सांगितलं होतं, प्रदीप पटवर्धन, जयवंत, आमच्या ज्या टीमला, विजय केंकरे, तुम्हाला जे विनोद करायचे आहेत 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. कारण आम्ही मोरूची मावशी करणार होतो ना त्यावेळी, मी, विजय आणि प्रदीप. त्यावेळी त्याने सांगितलं होतं की तुला जे विनोद करायचे आहेत, तुम्हाला जे विनोद करायचे आहेत ते कमरेच्या खालचे असता कामा नयेत. ज्या दिवशी तुम्ही कमरेच्या खालचे विनोद कराल तेव्हा प्रेक्षकच तुम्हाला रिटायर करतील. ही पहिली अट, पहिली गोष्ट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, समजा विजय चव्हाणने एखादा विनोद केला तर त्याच्यावर आपण विनोद करूया ही वृत्ती नको. विनोद निर्मिती झाल्यानंतर लोक हसल्यानंतर कमीत कमी एक अर्धा मिनटं घ्यायला पाहिजे त्यांना, अर्धा ते पाऊण मिनटं. 2 विनोदाच्या मधली जागा ही अर्धा ते पाऊण मिनटाची हवी. तसं मला तेच, आता मी म्हटलं तसं की स्वार्थी नट आहे, पण तसंच आत्ता हे जो म्हणाला ते की अतुल आणि प्रशांत ह्या दोघांचा असा सीन आहे आणि त्याच्यात अशी ती एक जागा आहे की अतुल एक ॲक्शन करतो, तर त्याच्यावर जर बंपर आला तर प्रशांत पुढची त्याची ॲक्शन करत नाही. तिथे जर बंपर आला नाही तर त्याच्या पाठोपाठ प्रशांतची एक ॲक्शन ठरलेली आहे, तिथे बंपर येतोच. पण मग तिथे जर अतुलच्या त्या ॲक्शनला तिथे आला बंपर तर पुढची ॲक्शन प्रशांत कट करतो. टाळीवर टाळी नव्हे, आपल्याला एकच टाळी पाहिजे. टाळीवर टाळी मग मजा नाही, इथे लवजू असं नाही. त्याला तिथे त्या क्षणाला तेच अपेक्षित आहे, तेच मिळालं तर पुढे जायची गरजच नाही. नाही मिळालं तर मग आपल्याला हे या टप्प्यावर आल्यानंतरचं सुचलेलं आहे. नाही, पहिल्यापासून, पहिल्यापासून, डे 1 पासून. त्याशिवाय ह्या टप्प्यावर पोहोचता येत नाही हे मात्र नक्की. सुंदर मी होणार पासून, सुंदर मी होणार पासून. आता एक वसंत कानेटकरी वाक्य होतं ते, कुठलं की त्या टप्प्यावर जर नाही सुचलं तर ह्या टप्प्यावर येता येत नाही. हो ना, त्याच्याशिवाय नाही होत. मला नेहमी वाटतं की खूप जण म्हणतात की प्रशांत एवढा मोठा स्टार आहे, आज अमुक, त्याच्यामुळे रंगभूमी आहे. तर हे होण्यासाठी मला असं वाटतं काहीतरी प्रोसेस असेल की नाही. संस्कार चांगले झाले माझ्यावर.
आणि ते मला माझ्यावर मी जवळून माझ्या- पाहिलंय. मॅक्सिमम प्रयोग मी केलेत त्याच्याबरोबर. तेव्हा मला असं वाटतं की मी जेव्हा बघते तर मला असं कायम वाटतं की त्याच्याशिवाय नाही होणार ना. इतक्या चिकाटीने प्रयोग करणं, टीमवर्क म्हणून काम करणं, नाही तर नाटकं चालणारच नाहीत. तो काय एकटा करेल? बरं ठीक आहे, फार आपण प्रशांतचं कौतुक हो ना, करतो. नको त्याचं करू. काहीतरी जरा काहीतरी असतील ना, काहीतरी दुर्गुण ना? काहीतरी असतील ना दुर्गुण. असं कसं होईल की सद्गुणाचा काय पुतळा आहे का? खूप खूप आहेत दुर्गुण ते आहे, आपण त्याच्याबद्दल बोलूया. खूप दुर्गुण आहेत. नाही पण मला तुझ्याकडनं नाही ऐकायचं. हा, ते- काय त्याचे दुर्गुण काहीतरी असतील ना. त्याचे दुर्गुण काय सांगू? को ऍक्टर म्हणून दुर्गुण नाही आहेत त्याचे निर्माता म्हणून आहेत. नाही, अजिबात नाही. अरे काय आहे? अत्यंत म्हणजे शिस्तबद्ध निर्माता आहे तो. तू पडवून आणलेला आहे. आमच्या टीम त्यातली नाहीच आहे, ती त्यातली नाही आहे. आमच्या टीम मधनं कुणालाही विचारा, पण खरंच सांगते, आम्ही अमेरिका दौरा केला, ऑस्ट्रेलिया केला. अमेरिका दौरा 1.5 महिन्याचा होता. इथून निघण्याआधी हे फ्लाईट, त्याच्यानंतर ह्या दिवशी इथे जाणार आहोत, दुसऱ्या दिवशी हे फ्लाईटचं तिकीट आहे आपलं, तिकडे गेल्यानंतर मी तुम्हाला त्याचे बोर्डिंग पासेस देईन, वॉट एव्हर जे तिकीट्स असेल ते. हे सगळं शिस्तबद्ध पद्धतीने निघण्याआधी आमच्या हातात आलं होतं. तुम्ही इतके वर्ष सातत्यानं रंगभूमीवरती दोघं जण काम करता आहात. तुमच्या दोघांची केमिस्ट्री हा अर्थातच सगळ्या प्रेक्षकांच्या कुतूहलाचा विषय आहे. तर ती केमिस्ट्री असो, तुमचं काम असो, आगामी प्रोजेक्ट्स असोत, या सगळ्याबद्दल आणखी गप्पा मारायच्याच आहेत. पण एक छोटासा ब्रेक आपल्याला घ्यावा लागणार आहे. अगदी एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत भेटूया. पाहत रहा ABP माझा. ब्रेकनंतर माझं कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. कविता मेढेकर आणि प्रशांत दामले आजचे आपले कट्ट्याचे पाहुणे आहेत. त्या दोघांशी आपण गप्पा मारतोय. या मनमोकळ्या गप्पा अशा सुरू ठेवूया. प्रशांत, प्रेक्षक आपला म्हणजे बदललेला तर तू बघतच असशील. काय बदललंय म्हणजे तो चांगल्यापणाकडे चाललाय बदल जो आहे तो? म्हणजे आता अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर पूर्वी जी मंडळी बाल्कनीत बसायची ती आता पुढे येऊन बसायला लागलेली आहेत. पण बाल्कनीचा ऑडियन्स तयार झालेला नाही आहे. त्यामुळे तुला आठवत असेल किंवा जे ज्येष्ठ मंडळी त्यांना आठवत असेल, पूर्वी जेव्हा प्लॅन लागायचा ना नाटकाचा, तेव्हा नाटकाचा तो नाटकाचा प्लॅन असा भरायचा, मागून आणि पुढून भरायचा. म्हणजे मागच्या समजा 200ची संपली तर लोक ठीक आहे पुढचे किती आहे रे, 300 आहे ना, चल ठीक आहे 300, आणि पुढचे किती 400 संपले का, चल 300. हल्ली मागचाच प्लॅन वरचाच प्लॅन भरत नाही. पण वरचं ओपन करतात का? नाही, आता करतच नाहीत ओपन. बाल्कनी ओपनच होत नाही, पण मग कारण तुला काय जातच नसेल तर कशाला पण ओपन प्रशांत काय करता येईल म्हणजे खूप कमी दर ठेवून वगैरे असं काही केल्यानं नवा प्रेक्षक येईल का? कमी दर ठेवून काही होईल असं वाटत नाही. कमी दर ठेवून नाटकाचे प्रयोगच नाही होणार. नाही, मी म्हणतो की बाल्कनीमध्ये येण्यासाठी नवा जो प्रेक्षक तुला जो अपेक्षित आहे तो जर यायचा असेल तर की अगदी नाममात्र असं काही जर समजा रेट ठेवले. नाही, आता हे पूर्वीसुद्धा, आता पूर्वी 50 रुपये रेट होता की 50 रुपये, म्हणजे मी जेव्हा काम करायचो तेव्हा 50 रुपये रेट होता. 50 का 25 रुपये. पण त्यावेळेची परिस्थिती अशी होती की त्यावेळेला इतका टीव्ही नव्हता आणि त्यामुळं मनोरंजनाचं नाटक हे प्रमुख एकच म्हणूया आपण मराठी असं नाटक होतं. आणि मराठी आणि त्यामुळं असं की चित्रपट. त्यावेळेला इतक्या लांबून नटाला बघणं याच्यामध्ये म्हणजे तुमची जर आर्थिक ऐपत नसेल तर ते स्वाभाविकच मानलं जायचं. आता असं आहे की तुम्हाला सगळेच घरामध्ये तुमच्या मोठे नट तुम्हाला समोर दिसत असतात, तर त्यामुळं मागून छोट्या एवढ्याशा साईजमधले नट बघण्यामध्ये कदाचित लोकांना बरं वाटत मुळात नसेल. असं वाटतं की आवड निर्माण करणं, परत एकदा मराठी नाटक बघण्याची आवड निर्माण करणं यंग जनरेशनमध्ये, ते फार महत्त्वाचं आहे. आणि दुसरी मला असं वाटतं की पालकांनी सुद्धा आपल्या लहान मुलांना नाटकाला घेऊन जायला पाहिजे, त्यांना ती सवय लावायला पाहिजे. मराठी नाटक बघायचं असतं. मराठी नाटक काय नुसता रसिक प्रेक्षक असून उपयोगाचा नसतो, तो सज्ञान असणं गरजेचं आहे की नाटक कसं बघायचं हेही त्याला माहिती असणं गरजेचं आहे. अतिशय गंभीर क्षणाला असं करून हसायला लागला तर मग ते वांदे होतील. त्यामुळे तो सुद्धा शिक्षित असायला पाहिजे. जो प्रेक्षक आहे तो सुद्धा नाटक कसं बघायचं हेही त्याला माहिती असायला पाहिजे, आणि हे त्याला माहिती देण्याचं काम आईवडिलांचं आहे. एक अनेक वर्ष माझ्या मनातला प्रश्न आहे जो मला तुलाही विचारायचा आणि मग कविता सुद्धा त्याबद्दल बोलावं असं मला वाटतं. काही वर्षांपूर्वी प्रशांत दामलेंनी सांगितलं होतं की आता मी निवृत्ती घेणार आहे रंगभूमीपासून, की बास आता. असं काय घडलं होतं की आता हे पुरे असं वाटलं आणि असा कुठला विचार आला की नाही आता आपण पुन्हा नाटक करायला हवं? हे तुझ्याकडनं उत्तर हवं आहे. आणि प्रशांतची ही बातमी आल्यानंतरची रिॲक्शन आणि फोन कॉल काय होता? नाही, खरं सांगू का, मी ते का करणार होतो, मी एक हिंदी सिरियल घेतली होती. CD बंबावाला नावाची एक सब टी व्हीला हिंदी सिरियल घेतली होती. आणि आपल्याला अंदाज नसतो ना की काय कसं होईल.
त्यामुळे मी ते थांबूया असं म्हटलं होतं. थांबायचं कारण असं होतं की ह्या सगळ्यांना म्हणजे त्यावेळी जी नाटकं करत होती माझी चालू होती ते ही सिरियल घ्यायच्या आधी म्हणजे साईन करायच्या आधी या सगळ्यांना मी सांगितलं होतं 2 महिने आधी की मी अशी सिरियल घेतो आहे आणि कदाचित मी नाटक करू शकणार नाही. त्यामुळे 2 महिन्यानंतर तुम्हाला जे काही प्रोजेक्ट असतील ते यू कॅन टेक ऑन. म्हणजे त्यांचंही नुकसान होता कामा नये. त्यानंतर मी CD बंबाची सिरियल घेतली आणि त्याचे जवळ 100 एपिसोड जे काय होते ते ठरवले ते केले. त्यानंतर ती कॅरी फॉरवर्ड झाली नाही किंवा एक्सटेन्शन मिळालं नाही. सो आय केम बॅक टू थिएटर. पण तू म्हणत असं की ही निवृत्ती, मला असं वाटतं निवृत्तीपेक्षा त्यांनी निवृत्ती निवृत्ती असा शब्द घेतलं होतं असं मला वाटत नाही. कारण निवृत्ती घेतलं आणि परत आलोय असं म्हटलं असतं तुम्ही सोडलं असतं काय मला. आणि मला वाटत नाही प्रशांत काही निवृत्ती वगैरे रंगमंचावर. तू बऱ्याचदा म्हणतो आता भासत आहे काय किती आता इतके हजार झाले तितके हजार झाले की त्यानंतर रिटायरमेंट असं तो अनेकदा म्हणतो. पण मला असं वाटतं कशाला, अगदी आपल्याला होईपर्यंत नाटकात काम कर. तुला लोकांना बघायला आवडतं, लोक तुला बघायला येणार आहेत, कर की. म्हणजे असं की लग्नाची पुढची गोष्ट आणखी पुढची गोष्ट, त्यामध्ये शेवटी कधीतरी तू अशी ती माकड टोपी हातात काठी वगैरे असं म्हणजे दत्ता भट आणि शांता जोगांच्या भूमिकेमध्ये त्या वयामध्ये असे तुम्ही दोघं जण. हे नाटक एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक इतकं मोठं होतं की आमचा पहिली जी GR झाली ती आमची 4.5 तासाची GR झाली. मग मला आश्चर्य वाटलं ह्याचं अद्वैतचं की तो म्हणाला नाही आता हे नाटक आपण कापूया. म्हटलं आर यू शुअर, लेखक आहेस तू? म्हणाले नाही ते लेखक नंतर, आता हे आपल्याला नाटक कापायचं आहे. त्यामुळे त्याने नाटक छान कापलं, उत्तम कापलं. 2.5 तासाचं केलं. आज परत ते 3 तासाचं झालेलं आहे. खूप ॲडिशन करते ही. तर ते 2.5 तासाचं झालं. तर नाटक कापलेलं जे आहे ना ते आपण परत केलं ना तर एका लग्नाची उरलेली गोष्ट आणि मग त्याच्यानंतर एका लग्नाची शेवटची गोष्ट. नाही तू आता 15,000 असं सांगितलंच आहे आकडा. तो पुढे 25 होईल. नको जास्त नको. प्रशांत ज्या स्पीडनी प्रयोग करत असतो ना, तो किती हजार प्रयोग करू शकतो. तो अजिबात थकत नाही. त्याला उत्साहच येतो एवढे हजार प्रयोग करूया. म्हणजे मला तो आकडा ऐकून सुद्धा थकायला होता. अरे देवा, हा काय थकत कसं नाही माणूस. सर आतापर्यंत तुम्ही एवढ्या चित्रपटांमध्ये काम केलं, नाटकांमध्ये काम केलं, पण अशी कुठली भूमिका की ज्या साकारणं तुम्हाला जास्त आव्हानात्मक वाटलं? अशी कुठली नकळत दिसले सारे नावाचं एक नाटक केलं होतं मी. त्याचे फक्त 38 प्रयोग केले, म्हणजे दॅट इज द लोएस्ट. आणि त्याच्या जोडीला मी संगीत प्रीती संगम केलं होतं. त्याचेही कमी प्रयोग झाले. त्याचेही 30-32च प्रयोग झाले. पण नकळत दिसले सारे खूप चॅलेंजिंग नाटक होतं. योगेश सोमनचं ते नाटक होतं. आणि त्या नाटकामध्ये 2च कॅरेक्टर्स होती आणि ती दोन्ही ब्लाइंड कॅरेक्टर्स होती, दृष्टीहीन कॅरेक्टर्स होती. आणि ते नाटक त्या नाटकासाठी मी खूप मेहनत घेतली होती. आणि दॅट वॉज अ एक्सरसाइज फॉर मी. आणि एक सोशल ॲक्टिव्हिटी पण होती, सोशल अँगल पण होता. कारण मी त्या साधारणपणे 38 प्रयोगांमध्ये मी साधारणपणे नाही म्हटलं तरी 9,000 फॉर्म मी भरून घेतले ब्लड आय डोनेशनचे. दॅट वॉज द ओनली. आणि मलाही खूप मेहनत करायला मजा आली की मला दिसते तरी मला दिसत नाही असं दाखवायचं आहे. डोळे डेड कसे करायचे आणि डोळे उघडे ठेवून फक्त मी ऐकतोय हे कसं दाखवायचं. बरोबर आहे की नाही रे? असं सगळं बोलायचं होतं. दॅट वॉज हा माझ्यासाठी खूप मोठा एक्सरसाइज होता ॲज अ ॲक्टर म्हणून. त्यामुळे मी तो माझ्यासाठी खूप अवघड रोल म्हणतो ना तो होता. आणि नाटक पण ते अवघड होतं. दोघांचंच नाटक होतं. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे अवघड नाटक आणि असं नाटक नको आहे. तू असं केलं एखादं म्हणजे ज्याच्याबद्दल पश्चाताप झाला असं कोणतं नाटक आहे? एक नाटक. पण शेवटी आपलंच ना ते. शेवटी आपलंच आहे असं नाही बोलू. आहे एक नाटक. नागपूरला ते नाटक प्रयोग होता नागपूरला प्रयोग होता. आणि नाटक संपल्यानंतर एक 6 फुटाचा माणूस आत आला आणि तो साधारणपणे तुम्ही सगळे बसले त्याच्या मागे उभा होता. आणि त्याने तिकडून सांगितलं, अहो दामले, हे तुमच्या लायकीचं नाटक नाही आहे बरं का. म्हटलं हो बंद करणार आहे. थोडी इन्व्हेस्टमेंट केली आहे ती, जरा काढतो का होते का बघतो आणि मग करतो बंद. आणि बंद केलं. 17व्या प्रयोग बंद केलं आहे. तुमच्या दोघांमध्ये, तुमच्या वागण्या बोलण्यात, तुमच्या स्वभावामध्ये आणि स्वतःला प्रेझेंट करण्यामध्ये एक टवटवीतपणा आहे. तो तुम्ही कसा आणता, कुठून आणता माहिती नाही. आणि तोच कदाचित धागा आहे तुमच्या प्रेक्षकांमधला आणि तुमच्यामधला.
की आम्ही कधीच थकत नाही, आम्ही कधीच असे म्हणजे कंटाळा आलाय आता असं कधीच होत नाही. तुमचा परफॉर्मन्स बघताना, तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवताना, तर तो तसाच ठेवा, त्याच्यामधनं आम्हाला आनंद मिळतो. खूप सारे प्रयोग होऊ देत. Thank you so दोघांनी कधीच थांबू नका. अजून एक मला एक गोष्ट सांगायची. आता 14 तारखेला आता 400 आपला प्रयोग आहेच, पण आमचे एक ज्येष्ठ व्यवस्थापक आहेत, अशोक मुळे नावाचे, तुम्ही सगळे ओळखतच असाल. त्यांनी एक माझ्या डोक्यात किडा सोडला की तू लग्नाचं तिथे 400 प्रयोग करतोय, तर आपल्याला इथे कमीत कमी रिसेप्शन तरी करायला म्हणजे पाहिजे. मुंबईत पुण्यात करतोय ना, कारण आमचा 400 प्रयोग पुण्यात आहे. त्यामुळे मुंबईत कसं नाही, मुंबईत ते त्यांचं काहीतरी म्हणणं असं आहे की इथे तुला स्वागत समारंभ करणं भाग आहे. मग मी त्यांना सांगितलं की मी काहीही करणार नाही, मी फक्त प्रयोग करणार आणि जाहिरात करणार, जे काय करायचं ते तुम्ही करा, नंतर मला सांगा असं 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 केलेलं आहे. तर तो 21 तारखेला आपला रिसेप्शन 21 तारखेला मुलुंडला कालिदासला आहे आणि 20 तारखेला रात्री दीनानाथ आहे. म्हणजे ते म्हणजे लग्नाला या, लग्नाला नाही जमलं तर रिसेप्शनला या. प्रेक्षक अगदी छान तयारी करून येतील, कारण त्यांना इतक्या छान नाटकामध्ये सहभागी होणं, तो आनंद घेणं, म्हणजे कोण सोडेल ना तो चान्स. असं आहे. मनापासून आभार, तुम्ही आज कट्ट्यावरती आलात आणि खूप साऱ्या गप्पा मारल्यात. थँक्यू थँक्यू सो मच. सगळ्यांना थँक्स. आणि यानंतर माझं कट्ट्यावरती आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.